आणि अ, आपण पहिले जे 2 अध्याय आहेत त्यामध्ये मला असं वाटतं अध्याय 2 अ, वचन वचन 13 पर्यंत आपण पूर्ण अ, प्रत्येक वचनाचा अभ्यास केलेला आहे. परंतु वेळेअभावी आता आपण थोडंसं धावती भेट या पुस्तकाला देणार आहोत. कारण ते पहिले अध्याय जे होते ते आपल्याला समजणं गरजेचं होतं आणि त्यातील जे महत्त्वाचे सत्य आहेत, ते आपण जाणून घेणं गरजेचं होतं आणि म्हणून त्यावर आपण मनन केलेलं आहे. आता विशेष करून थोडक्यात पूर्ण प्रेषितांचं कृत्य या पुस्तकाचा जे सर्वेक्षण आहे, प्रत्येक अध्याय कशाप्रकारे नाही का त्याचं कशाप्रकारे ती महान देवाचं सार्वभौमत्व प्रकट करतो नाही का? ते आपण थोडक्यात आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागच्या आठवडे त्याच्या अगोदर आपण परिचय पाहिला. त्यानंतर आपण अ, अद्भुत रीतीने कशाप्रकारे देवाच्या आत्म्याचा वर्षाव त्याच्या शिष्यांवर झालेला आपण पाहतो आणि मग चमत्कारिकरित्या आपल्याला पाहायला भेटतं. सुवार्तेची घोषणा कशी येरुशलेममध्ये देवाने घडवून आणली. ते लोकं ऐकणारे त्यांनी अद्भुत रीतीने त्यांना आश्चर्य वाटलं त्या गोष्टीबद्दल. दुहेरी प्रतिसाद तिथं मिळाला नाही का. काही लोकं म्हटले, की "अरे, किती अद्भुत आहे! गालिली लोकं आमच्या भाषेत बोलत आहेत." तर दुसरे म्हटले, की "अरे, मध्ये धुंद झालेले आहेत." तर काहींनी थट्टा उडवली. काहींनी आपल्याला पाहायला भेटतं, की ते स्वीकारलं आणि अद्भुत रीतीने आपल्याला माहीत आहे, की तिथं अ, अ, मंडळी जी आहे तिची स्थापना झालेली आहे. परंतु विशेष करून आपण थोडक्यात त्या काही वचनांवर आपण मनन केलं. आज आपण पूर्ण अध्यायाद्वारे आपण पुढे जाणार आहोत आणि विशेष करून पुन्हा एक वार मी आपलं लक्ष अध्याय 1 आणि वचन 8 कडे वेधू इच्छितो. कारण वचन 8 जे आहे, ते आपल्याला पूर्ण पुस्तकाची रूपरेषा देतं. आपण परिचय सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. ख्रिस्ताने त्याच्या स्वर्गारोहणा अगोदर तो आपल्या शिष्यांसंग बोलत आहे. विशेष करून वचन 6 पासून जर पुढे पाहिलं, तर बघा मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, "प्रभुजी, ह्याच काळात आपण इस्रायलचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?" आणि ह्या प्रश्नावर आपण पाहत होतो, की अ, उत्तर म्हणून प्रभू त्यांना अशा प्रकारे प्रत्युत्तर करत आहे. अगोदर तो म्हणतो, की "जे काळ, समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत, ते जाणणे तुमच्याकडे नाही." नक्कीच ते अशा एका राज्याची वाट पाहत होते, जे त्यांना खऱ्या रीतीने, भौतिक रीतीने ते राज्य असणार आहे. जे आपण मत्तेमध्ये पाहिलं होतं, की जिथं ख्रिस्त म्हणतो, की नाही मनुष्याचा पुत्र वैभवाने येईल त्यावेळेस तुम्ही 12 लोकं तुम्ही काय कराल म्हणे, 12 वंशाचा तुम्ही न्याय-निवाडा करणार आहात. आणि मग त्यांच्या डोक्यात तशाच प्रकारचा तो प्रश्न अजूनही होता, की आता ख्रिस्त त्याचं पुनरुत्थान झालेलं आहे आणि आता आता तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. आम्ही त्या गौरवी प्रभूला पाहत आहोत आणि मग कदाचित ती वेळ आता आलेली आहे का? परंतु मग ती कशी समजणार? ती जर वेळ आली तर खऱ्या रीतीने सैन्य पाहिजे नाही का? खऱ्या रीतीने अ, आपल्याला पाहायला भेटतं की आवाज येतोय का आता क्लिअर? हॅलो? 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 आवाज येतोय क्लिअर? ओके. तर त्यांना अशा प्रकारचं सैन्य किंवा अशा प्रकारचं राज्य पाहिजे होतं, की जे रोमी रोमी साम्राज्यावर नाही का आक्रमण करेल आणि नाही का त्यातून त्यांना सोडवेल आणि स्वतःचं एक साम्राज्य प्रस्थापित करेल. परंतु प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, आता त्यांना त्या एका छोट्याशा त्यांच्या दृष्टिकोनापासून जो भौगोलिक मोठा जो दृष्टिकोन आहे, जे देवाचं महान चित्र आहे, नाही का त्याच्या गौरवी राज्याबद्दल त्या चित्राकडे तो त्यांचं त्यांचं लक्ष वेधून घेतो आणि ते चित्र जे आहे महान, ते चित्र आपल्याला अध्याय 1 आणि अ, वचन वचन 8 मध्ये पाहायला भेटतं. जिथं प्रभू येशू ख्रिस्त त्या प्रेषितांना, त्या शिष्यांना याची आठवण करून देत आहे,
की अरे तुम्ही ज्या राज्याबद्दल विचार करत आहात, त्या राज्याच्या पलीकडे देवाचं राज्य काय आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ते राज्य ज्यावेळी तो दुसरा कैवारी येईल, त्यावेळेस तुम्हाला त्या राज्याची जाणीव होणार आहे. आणि ते राज्य काय आहे? त्यासाठी तुम्हाला देवाचा आत्मा, तो माझा आत्मा नाही का? तो कैवारी तुम्हाला सामर्थ्य पुरवणार आहे. आणि मग त्या वचन 8 कडे आपण येतो आणि तिथं पहा, परंतु हा जो शब्द आहे ना, तो त्यांच्या त्या त्या शब्दाला, त्यांच्या प्रश्नाला प्रत्युत्तर करणारा हा शब्द आहे. विशेष करून तो म्हणतो, की त्या काळाबद्दल कोणाला माहीत नाही. पण मी तुम्हाला त्याच अशा राज्याबद्दल सांगत आहे, जे राज्य देवाच्या हृदयातील आहे. आणि ते राज्य काय बरं? मग तो म्हणतो, "पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि आणि यरुशलेमेत, सर्व यहुदियात, शम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल." तर मग काय होणार आहे? ते राज्य काय आहे? ते राज्य फक्त यरुशलेमेपुरते मर्यादित राहणार नाही. ते यरुशलेमेपासून यहुदिया, यहुदियातून शम्रोन आणि शम्रोनातून पृथ्वीच्या शेवटापर्यंत ते राज्य पसरलं जाणार आहे. आणि त्यासाठी देवाचा आत्मा जो कैवारी मी तुमच्याकडे देत आहे, जो जो पाठवला जाणार आहे, जो तुमच्याकडे येणार आहे, तो तुम्हाला सामर्थ्य पुरवणार आहे. ते सामर्थ्य कशासाठी आहे? तुम्ही माझे साक्षी व्हाल. आणि मग आपण थोडक्यात याकडे लक्ष देत असताना पूर्ण प्रेषितांचे कृत्य हे पुस्तक आपल्याला ह्या वचनाची पूर्तता दाखवतं. या वचनाची पूर्णता आपल्याला दाखवितं. इव्हन हे जे वचन आहे ते जर आपण पाहिलं तर अजूनही या वचनाची पूर्ण पूर्णता झालेली नाहीये. कारण पृथ्वीच्या शेवटापर्यंत हा शब्द ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत तो शेवटचा आत्मा जो जो देवाने निवडलेला जोपर्यंत त्याचं तारण होत नाही, नाही का? तोपर्यंत तिथपर्यंत पृथ्वीचा शेवट म्हटलेला आहे, की देवाने निवडलेल्या त्या व्यक्तीमधील एक देखील व्यक्ती जो आहे त्याचा त्याचा नाश होणार नाही. त्याचा नाश होणार नाही. आणि मग पृथ्वीच्या शेवटापर्यंत म्हटलेलं आहे. तर थोडक्यात आपण आजपासून ह्याच एका हे वचन आपल्या हृदयात असू द्या. कारण हे वचन पूर्ण पुस्तकाचं एक रूपरेषा आपल्या समोर देतं. आणि मग कशाप्रकारे देवाचा आत्मा ज्यावेळी त्या प्रेषितांवर आला, त्याच्यानंतर कशाप्रकारे ख्रिस्ताच्या सुवार्तेची घोषणा अद्भुत रीतीने कशाप्रकारे विविध त्या त्या भागांमध्ये गेलेली आहे. अनेक जे विद्वान आहेत ते अशा प्रकारे या पुस्तकाचं निरीक्षण ते करतात, ते मांडतात. ते म्हणतात, की या पुस्तकाची जी रचना आहे ना, ती भौगोलिकरित्या करण्यात आलेली आहे. आणि ज्या ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना पाचारण केलं होतं, ते एका भौगोलिक विस्तारासाठी, त्याची साक्षी होण्यासाठी ती कशाप्रकारे पूर्ण होत आहे, ते आपल्याला हे पुस्तक दाखवत आहे. आणि विशेष करून प्रेषितांचं कृत्य जे पुस्तक आहे, ते खरं तर पाहिलं तर जणू काय ख्रिस्ताचं जे कार्य आहे, स्वर्गारोहणानंतरचं, त्याची त्याची जाणीव करून देणारं हे पुस्तक आहे. आणि हे सुवार्तेच्या बाह्य प्रगतीशी सुसंगत असणारं हे पुस्तक आहे. कशाप्रकारे मंडळीमध्ये भर पडत गेलेली आहे, नाही का? त्याबद्दल हे सांगतं. तर जर आपण या पुस्तकाची आउटलाईन पाहिली, तर कशाप्रकारे पहिले यरुशलेम, मग यहुदिया, मग शोम्रोन आणि मग पृथ्वीच्या शेवटापर्यंत ही सुवार्ता कशी गेलेली आहे, प्रत्येक अध्याय कसा त्याबद्दल मार्गदर्शन करतं. तर बघा, अध्याय 1 वचन 1 पासून तर अध्याय 8 वचन 4 पर्यंत आपल्याला पहिला जो भाग आहे, यरुशलेमेमध्ये कशाप्रकारे देवाच्या आत्म्याने त्याच्या शिष्यांना, त्याच्या प्रेषितांना ख्रिस्ताचे साक्षी होण्यासाठी सामर्थ्य पुरवलेलं आहे. ते आपल्याला अध्याय 1 ते अध्याय 8 वचन 4 पर्यंत पाहायला भेटतं. त्यानंतर अध्याय 8 वचन 5 ते अध्याय 11 वचन 18 पर्यंत आपण पाहतो, की ती सुवार्ता आता यहुदिया आणि शम्रोनापर्यंत कशाप्रकारे पसरली गेलेली आहे आणि तिथं देवाच्या आत्म्याने त्यांना कशाप्रकारे सामर्थ्य पुरवलं त्याबद्दल तिथं सांगितलेलं आहे. त्यानंतर अध्याय 11 वचन 19 ते अध्याय 28 वचन 31 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की कशाप्रकारे आता मंडळीद्वारे पृथ्वीच्या टोकापर्यंत, नाही का, शेवटापर्यंत त्या सुवार्तेचा प्रसार कसा
होत चालला आहे आणि झालेला आहे, होत आहे, नाही का? त्याचं वर्णन आपल्याला अध्याय 11 वचन 19 ते अध्याय 28 वचन 31 मध्ये पाहायला भेटतं. आता या सर्व भागामध्ये आपण पाहतो, विशेष करून हा जो शेवटचा भाग आहे, त्यामध्ये मग आपल्याला 4 मुख्य भाग आपण पाहतो. जसं त्याची सुरुवात फेनिके, कुप्र व अंतोकिया या शहरापासून होते. मग कुप्र, पंफिलिया, मग गलतिया प्रांत, मग तिसरं आशिया, मासिदोनिया आणि अखया आणि मग चौथं पुन्हा यरुशलेम ते रोम आणि तिथं मग प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक संपतं. आता यरुशलेमेपासून आपण सुरुवात करूया. यरुशलेमेबद्दल विचार करत असताना आपल्याला माहित आहे, की यरुशलेम या शहराचं महत्त्व काय होतं, नाही का? आपल्याला सगळ्यांना माहित आहे, की ते जणू काय प्राचीन इस्रायलची एक राजधानीचं एक शहर होतं. जुन्या करारातील देवाचं विशेष राष्ट्र इस्रायल राष्ट्र नाही का? त्याच्याबद्दल आठवण करून देणारं ते शहर आहे. देवाच्या वचनदत्त देशाची आठवण करून देणारं आणि त्या देशाला किंवा त्या त्या देशाला प्रतिबिंबित करणारं ते शहर होतं. आणि लूक ज्यावेळेस अगदी यरुशलेमेपासून सुरुवात करतो, तर का बरं तो सुरुवात ती करत आहे? कारण ते जणू काय संपूर्ण जुन्या कराराची आठवण करून देणारं होतं. देवाचं राज्य जे आहे, ते कशा प्रकारे अगदी त्या एका व्यक्तीपासून एका राष्ट्रापर्यंत आणि ते एक राष्ट्र त्या वचनदत्त देशापर्यंत येतं आणि तिथं त्या एका ठिकाणी त्यांना त्याची भक्ती करण्यासाठी एक नियुक्त ठिकाण आपण पाहतो, यरुशलेम सारखं ठिकाण आणि ते मध्यवर्ती ठिकाण जिथं आपल्याला एवढंच नाही, तर त्याच ठिकाणी तो गौरवी तारणारा येतो. तो त्या ठिकाणी सेवा करतो. त्या ठिकाणी त्या वधस्तंभी त्याला खेळलं जातं त्या यरुशलेमेच्या बाहेर आणि तो पुन्हा उठवण्यात येतो आणि तो 40 दिवस पुन्हा आपल्याला पाहायला भेटतं त्या यरुशलेमेभोवती, अवतीभोवती, गालील प्रांताभोवती किंवा त्या सर्व भागामध्ये तो पुन्हा त्याचे दिवस तो घालवतो आणि आता तोच तारणारा प्रभू त्याचं स्वर्गरोहण होतं. तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. आता त्याचे शिष्य, त्याचे प्रेषित, त्याच्या सुवार्तेचा प्रसार त्याच्या आत्म्याच्या सामर्थ्याने करत आहेत. आणि लूक अद्भुत रीतीने या शहरापासून सुरुवात करत आहे. कारण त्या सुवार्तेचा प्रसार जो आहे, अजूनही या खास शहरातच होता आणि कशाप्रकारे देवाने ते कार्य पूर्णत्वास नेलेलं आहे, त्याबद्दल आपल्याला इथं पहिल्या 2 अध्यायामध्ये पाहायला भेटतं. यरुशलेममध्ये विशेष करून सुवार्ता प्रसाराद्वारे देवाने त्याच्या राज्याची वाढ त्या ठिकाणी केलेली आहे. आणि हा जो भाग आहे विशेष करून पहिला अध्याय 1 ते अध्याय 8 वचन 4 पर्यंत हा भाग आपल्याला कमीत कमी 4 भागामध्ये आपण या भागाकडे पाहू शकतो. पहिला विशेष करून अध्याय 1 आणि 2 मध्ये जिथं आपल्याला पवित्र आत्म्याचं येणं आणि त्याचं सामर्थ्य त्याच्या शिष्यांना देणं त्याबद्दल आपण पाहतो. ज्याबद्दल आपण शिकलेलो आहे नाही का? जे शिष्य अगोदर घाबरायचे, जे शिष्य अगोदर नाही का भ्यायचे, तेच आता धैर्याने उभे राहू शकत आहेत. हे धैर्य कोणी पुरवलेलं आहे? कुणाच्या नावासाठी ते धैर्याने उभे आहेत? ख्रिस्तासाठी ते उभे आहेत. कारण देवाचा आत्मा आपल्याला त्यासाठी सहाय्य करतो. आपल्याला तो ख्रिस्तासाठी उभं करतो. तो आपल्याला ख्रिस्ताची साक्षी म्हणून उभा करतो. तो आपल्याला ख्रिस्ताला गौरविण्यासाठी उभं करतो. म्हणूनच ख्रिस्त काय म्हटला? तो स्वतःच सांगणार नाही म्हणे. तर जे जे स्वर्गातून तो ऐकेल तोच ते सांगतो. तो पुत्राचं गौरव करतो म्हटलेला आहे योहान कृष्णवर्तमानामध्ये बरोबर? आणि तेच आपल्याला प्रेषितांची कृत्येमध्ये पाहायला भेटतं. तर एक देव या तारणाच्या कार्यामध्ये अद्भुत रीतीने एकमेकांच्या अधीन होऊन कार्य करताना दिसत आहे. तरी सुद्धा आपल्याला हे हे विसरता कामा नये, की पवित्र आत्मा जो आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दर्जा नाहीये. तो देव आहे. ज्या प्रकारे स्वर्गीय पिता तो महान निर्माणकर्ता, तो महान सार्वभौम देव आहे. तो सर्वव्यापी, सर्वज्ञानी, सर्वश्रेष्ठ प्रभू आहे. त्याच प्रकारे देव जो पुत्र आहे आणि त्याच प्रकारे देव जो पवित्र आत्मा आहे. देवपणाची पूर्णता आपल्याला या त्रैक देवामध्ये पाहायला भेटतं. एकच देव तो आहे. 3 व्यक्ती आहेत आणि आपल्याला पाहायला भेटतं, की त्यांचं वेगळं अस्तित्व आहे, जे आपण पाहत आहोत सुरुवातीपासूनच. परंतु एकाच देवपणामध्ये ते सामावलेले 3 व्यक्ती आहेत. कोणत्याही प्रकारे नाही का
देव पण त्यांनी अशा प्रकारे वाटून ते अर्ध-अर्ध केलं नाही का? थोडंसं पित्याने वाटून घेतलं देव पण, मग थोडंसं पुत्राने आणि मग पवित्र आत्म्याने आणि मग ते ज्यावेळेस एकत्रित येतात, त्यावेळेस एक पूर्ण देव पण बनतं. नाही, नाही, नाही. एकच देव आहे. एकच देव आहे. ह्या 3 व्यक्तीमध्ये सामावलेला. आणि आणि अद्भुत आहे. हे आपण विश्वासाने घेतो, नाही का? आणि मग अध्याय 1 आणि 2 मध्ये पवित्र आत्म्याचा वर्षाव योएलच्या भविष्यवाणीनुसार त्याचं सामर्थ्य देणं आणि मग अध्याय 3 आणि 4 मध्ये अध्याय 2 मध्ये पेत्राचा उपदेश पण आपल्याला पाहायला भेटतो अद्भुत रीतीने. त्यानंतर अध्याय 3 पासूनच आपण त्या सामर्थ्याची झलक पाहतो, नाही का? अध्याय 2 मध्येच आपण ती पाहतो, की ते लोकं आता फार निर्भीडपणे ख्रिस्ताची सुवार्ता गाजवायला तयार झाले, जे अगोदर पळून गेले होते. अगोदर जे ख्रिस्ताचं नाव गाजवण्यासाठी घाबरत होते, आता ते फार धैर्याने सुवार्ता गाजवत आहेत. हे धैर्य देवाचा आत्मा देतो, नाही का? पेत्र तो एकटा त्या लोकांमध्ये उभा राहून ख्रिस्ताची सुवार्ता गाजवू शकत आहे. जो पेत्र अगोदर ज्यावेळेस त्याला म्हटलं, की "तू त्याच्याच सोबत होता." त्यावेळेस त्याने 3दा त्याला नाकारलं. तोच पेत्र देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने ख्रिस्ताचा साक्षी म्हणून फार प्रखरतेने उभा आहे. अध्याय 5 मध्ये आपण येतो तिसऱ्या भागामध्ये जिथं हनन्या आणि सप्फीराचं उदाहरण आहे. त्यांनी कशाप्रकारे आपली जमीन विकली आणि त्या ठिकाणी ते खोटं बोलले नाही का? आणि तिथं सुद्धा आपल्याला देवाच्या आत्म्याचं देव पण नाही का त्याचं दैवत्व किंवा आपल्याला पाहायला भेटतं, की तो परिपूर्ण देव आहे. तोच सुद्धा सार्वभौम आहे. त्याला सर्व काही माहीत आहे. म्हणूनच पेत्र त्या ठिकाणी म्हणतो, की पवित्र आत्म्याशी लबाडी तुम्हाला करायला कोणी सांगितलं म्हणे नाही का? आणि तो पुढे तो जो शब्द वापरतोय ना, तो तो शब्द आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तो म्हणतो, की तुम्ही देवाशी लबाडी केली आहे बघा. तो काय म्हटलंय वचन 3 मध्ये अध्याय 5 तेव्हा पेत्र म्हणाला, "हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे, म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले?" आणि 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 पुढं काय म्हटलं त्याने वचन 4 मध्ये, "ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? हे करण्याचे आपल्या मनात तू आणलेस. तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहेस." पवित्र आत्म्याचं दैवत्व आपल्याला या वचनातून पाहायला भेटतं. तू देवाशी लबाडी केली आहेस, नाही का? आणि चौथ्या भागामध्ये सेवकांची निवड त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. त्यानंतर जो छळ आहे त्याबद्दल आपण तिथं अध्याय 6 वचन 1 पासून अध्याय 8 वचन 4 मध्ये आपण पाहतो. पुढे यरूशलेममध्ये कशाप्रकारे मंडळी वाढत गेली ते अगदी स्पष्ट केलेलं आहे. अध्याय 1 आणि 2 पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याचा वर्षाव जे आपण अगोदरच पाहिलेला आहे आणि पेत्राद्वारे यरूशलेम येथील विशेष करून चमत्कारांचा अनुभव आपल्याला तिथं पाहायला भेटतो. अगदी अध्याय 3 मध्येच नाही का? सुरुवातीपासूनच त्याचा त्याचा अनुभव आपल्याला शिकायला भेटतो. त्याचप्रमाणे विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं, या अध्यायांचा आपण अभ्यास करत असताना अध्याय 1 मध्ये आणखी एक गोष्ट आपण पाहिली, ती म्हणजे अ, यहूदा इस्करियोत त्याची जागा भरून काढण्यासाठी 12वा प्रेषित कोण आहे? अ, त्याची नेमणूक करण्यासाठी आपण पाहिलं, की त्यांनी 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 चिठ्ठ्या टाकल्या. विशेष करून त्या प्रेषितीय कार्यासाठीची पात्रता काय आहे, ते आपण पाहिलं, की बाप्तिस्मा करणारे योहानाने ज्या दिवशी प्रभूला बाप्तिस्मा दिला, त्या दिवसापासून ज्या दिवशी प्रभू स्वर्गात आपल्या डोळ्यांदेखत वरती उचलला गेलेला, घेतला गेलेला आहे. तो प्रत्येक प्रसंग आपल्या डोळ्यांनी पाहणारा व्यक्ती, नाही का? आणि आणि अगदी स्पष्ट ती पात्रता तिथे सांगण्यात आलेली आहे. आणि मग अशा प्रकारे तिथं 12व्या प्रेषिताची नेमणूक केली जाते आणि मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं, की अनेक प्रश्न पुढे उपस्थित होतात, नाही का? अ, अ, आणि मग तो जो संघर्ष आहे, तो जो तणाव आहे, तो वाढताना आपल्याला दिसतो. आणि मग आपण त्याची एक झलक अध्याय 5 मध्ये पाहतो, जे अगोदरही आपण पाहिलं नाही का? हनन्या आणि सप्फीरा यांनी केलेली लबाडी आणि मग त्यानंतर मंडळीमध्ये सुद्धा आपल्याला पुष्कळ तणाव आपल्याला पाहायला भेटतो, जो आपण अध्याय 6 मध्ये पाहतो, नाही का? जिथं विधवांची उपेक्षा करत होते काही जे जे प्रेषित काही जे विश्वासणारे आहेत नाही का? ज्यांच्याबद्दल आपल्याला अध्याय 6 सांगतं नाही का वचन 1. त्या दिवसात शिष्यांची संख्या वाढत चालली असता हेलेननी यहूद्यांची इब्री
लोकांकडून कुरकूर सुरू झाली. जे हेलेनी यहुद्यांची इब्री लोकांकडून कुरकूर सुरू झाली, कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत होती. तर ती जी मंडळी स्थापित झाली, त्या मंडळीमध्ये आपल्याला माहीत आहे, की अशा प्रकारे तणावसुद्धा निर्माण झाला. अ, विधवांकडे भेदभावाने पाहणं, विधवांना योग्य नाही का समान रीतीने जी गरज आहे ती न भागवणं आणि आणि ती जी विधवांची उपेक्षा होत होती, त्यामुळे त्या मंडळीमध्ये तणाव निर्माण होत होता. त्याबद्दल इथे सांगितलेलं आहे. आणि याच्याही पलीकडे जरी ह्या सर्व गोष्टी होत्या नाही का, तर लूक जो आहे, तो आपलं जे लक्ष आहे ते याच्याकडे वेधून घेतो, की नक्कीच मंडळी वाढत आहे. अद्भुत रीतीने आणि मंडळी वाढत असताना भौतिक रीतीने त्याची वाढ होत आहे, परंतु तितक्याच प्रखरतेने विरोध सुद्धा नाही का मंडळीला होत आहे. मंडळीचा विरोध केला जात आहे आणि मग वारंवार एकच चित्र लूक जो आहे, तो या पुस्तकामध्ये प्रदर्शित करतो आणि ते चित्र म्हणजे काय? एकतर मंडळीची वाढ आणि ती वाढ जी आहे, ती छळासोबत जोडल्या गेलेली आहे. जितका छळ वाढला, तितकं मंडळी वाढायला लागली आणि हे चित्र मला असं वाटतं तुमच्या लक्षात येईल नाही का? जर तुम्ही अं, जर अ, उद निर्गम निर्गमचा जर पुस्तकाचा तुम्ही अभ्यास केला, तर तिथं तुम्हाला शिकायला भेटेल, की जो जो फारो होता नाही का, जो इस्रायल लोकांचा छळ करत होता आणि जितका तो छळ त्यांचा प्रखर करायचा, तितकं त्यांच्यामध्ये वाढ होत जायची नाही का, तितकं त्यांची त्यांची वाढ व्हायची. तशाच प्रकारचं चित्र इथं आपण पाहतोय आणि यातून आपल्याला पाहायला भेटतं, की देवाच्या कार्याला कुणीच अडखळण करू शकत नाही, नाही का? त्याच्याबद्दलचं एक सुंदर उदाहरण आपण इथं पाहतो. आणि तेच इथं पाहतो, की भौतिक रीतीने मंडळी वाढत होती. पेंटेकॉस्टच्या दिवशी पेत्राने केलेलं भाषण, उपदेश, त्यावेळी 3,000 लोकं एकाच वेळी त्यांचं जीवन बदललं आणि मंडळी जोडल्या गेले. त्यानंतर 4थ्या मध्ये आपण पाहतो योहान आणि पेत्र यांना तुरुंगात टाकण्यात येतं, नाही का? आणि मग त्यानंतर त्यांच्या जीवनात आलेला तो त्रास, छळ, त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं मंडळीमध्ये 5,000 लोकांची संख्या झाली सुमारे. मग 6व्या अध्यायामध्ये आपण येतो. तिथे मग आणखी काही यहुदी याजक जे होते, ते मंडळीशी जोडल्या गेलेले आपल्याला पाहायला भेटतात. अ, तरीसुद्धा आपल्याला पाहायला भेटतं, की ही जी बाह्य वाढ होती, ही नेहमी जगाच्या तीव्र विरोधाशी जोडली गेली होती. जे अगोदरही आपण पाहिलेलं आहे. जसं की अध्याय अध्याय 5 मध्ये पेत्र आणि योहान जे आहे अ, अ, त्यांना त्यांना अटक करण्यात येतं नाही का? आणि त्यांना न्यायसभेपुढे नेण्यात येतं. जसं अध्याय 5 वचन 17 पासून पुढे. तेव्हा प्रमुख याजक व त्याच्याबरोबर असलेले सर्व सदुकपंथी मत्सराने उठले आणि त्यांनी प्रेषितांना अटक करून तुरुंगात घातले. परंतु रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले, "जा आणि मंदिरात उभे राहून ह्या जीवनाची सर्व वचने लोकांना सांगा." किती अद्भुत आहे. जे चमत्कार, देवाचा आत्मा कशाप्रकारे कार्य करताना दिसत आहे बघा. अद्भुत रीतीने आपण पाहतो, की सर्व रीतीने देव त्यांच्या त्याच्या प्रेषितांसोबत तो होता आणि त्याच्या सुवार्तेच्या कार्याला कोणत्याही प्रकारचं कोणतंच तुरुंग, कोणतंच हातकडी, कोणताच खोडा किंवा कोणता शिपाई, कोणता राजा, कोणता सम्राट, कोणतंच राज्य कधीच थांबवू शकलेलं नाहीये. जितका त्यांनी अडखळण करण्याचा प्रयत्न केला, तितकं सुवार्ता वाढत गेलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि तेच आपल्याला अध्याय 5 मध्ये अगदी सुरुवात पाहतो. पेत्र आणि योहान यांना अटक करण्यात आली. त्यांना फटके मारण्यात आले. त्यानंतर अध्याय आपण 7 मध्ये येतो. तर अध्याय 7 मध्ये स्तेफनाचं भाषण आपल्याला पाहायला भेटतं आणि अद्भुत रीतीने त्याला जो दगडमार करण्यात आला नाही का? त्याबद्दल आपण शिकतो आणि तो रक्तसाक्षी झाला ख्रिस्तासाठी. तो एक रक्तसाक्षी झालेला आपल्याला पाहायला भेटतं. त्या ठिकाणी सुद्धा देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य आपण पाहतो, की जरी त्याला दगडमार करण्यात येतं, तरी तो सुद्धा स्थिर
स्थिर उभा राहतो त्या स्थितीमध्ये आणि ख्रिस्तासाठी तो उभा आहे नाही का? आणि नक्कीच हे देवाचं सामर्थ्य आहे, देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य आहे, जे आपल्याला इथून शिकायला भेटतं. त्यानंतर पुढे अध्याय 8 मध्ये आपण येतो, तर तिथं पुन्हा आपल्याला छळाबद्दल शिकायला भेटतं. आता अं, शौल जो आहे त्याच्याबद्दल आपण इथे पाहतो. तर तर त्याचा वध मान्य होता. शौलाला त्याचा वध मान्य होता. त्याच दिवशी यरुशलेमेतल्या मंडळीचा फार छळ झाला म्हटलेला आहे. स्तेफनाला दगडमार करण्यात आला आणि त्याच दिवशी मंडळीचा सुद्धा भयंकर छळ झालेला आपल्याला पाहावयास मिळतो, नाही का? आता आपण पाहतो की अं, स्तेफन जो आहे अ, अ, त्याने अगदी अगदी जुन्या करारातून उलगडून त्यांना सांगितलं. अगदी ख्रिस्ताची सुवार्ता प्रगट केली. त्याच धैर्याने तो उभा राहिला. परंतु आपण माहीत आहे ते लोकं त्याच्यावर दातओठ खाऊ लागले सांगितलंय. प्रेषितांची कृत्य 7वा अध्याय वचन 54 मध्ये हेच जग ख्रिस्ताच्या लोकांसोबत करतं. प्रत्येक विश्वासणाऱ्यासोबत बद्दल ते करतं. ज्यावेळेस त्याच्या हृदयात ख्रिस्त, त्याच्या जीवनातून ख्रिस्त दिसतो, त्यावेळेस जग त्यांच्यावर दात ओठ खातं, नाही का? परंतु आपण पाहतो, की वचन 55 पहा, पवित्र आत्मा कसं सामर्थ्य देतो. अध्याय 7 वचन 55. पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा त्या देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. पवित्र आत्म्याचं अद्भुत कार्य पहा. तो खऱ्या जिवंत देवाची ओळख करून देतो. तो आपले आत्मिक नेत्र उघडतो. तो आपल्याला त्या गौरवी स्वर्गाचं चित्र आपल्यापुढे तो उभं करतो. गौरवी ख्रिस्ताला तो दाखवितो. देवाचं महान पावित्र्य तो प्रगट करतो आणि आपण पाहतो विशेष करून नक्कीच स्तेफन जो आहे, त्याला त्या स्थितीमध्ये सुद्धा त्याने अगदी त्या महान त्या गौरवी प्रभूकडे त्याचं लक्ष लावलं नाही का? आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं, की स्टेफन स्थिर उभा होता आणि त्यावेळी तिथं त्या लोकांचे कपडे सांभाळणारा एक असा व्यक्ती होता, जो फारच कट्टर होता आणि फार आवेशी होता, जो शाऊल नाही का? आणि त्याने सुद्धा याच्यामध्ये मान्यता दिली होती. तो सुद्धा होता, की नाही याला मारायलाच पाहिजे. कारण तो त्या ख्रिस्ताबद्दल बोलत आहे, नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं, की त्याच दिवशी यरुशलेमेतल्या मंडळीचा पण फार छळ झाला. म्हणून प्रेषितांखेरीज त्या सर्वांची यहूदिया व शोम्रोन या प्रदेशात पांगापांग झाली. तर अध्याय 8 मध्ये यरुशलेमेमध्ये छळ आणि त्यामुळे मंडळी विखुरली गेलेली आहे. त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. यरुशलेममध्ये मंडळीला भयंकर छळाला तोंड द्यावं लागलं. पण ही सुवार्तेला अडखळण न होता सुवार्तेच्या वृद्धीसाठी एक महत्त्वाचं साधन ठरलेलं आहे. कारण हा जो छळ होता, आता ती सुवार्ता देवाचं जे वचन आहे, अभिवचन जे आहे, यरुशलेमेनंतर यहूदिया आणि शोम्रोनापर्यंत पोहोचायला पाहिजे. हे शिष्य सर्व विश्वासणारे लोकं फक्त यरुशलेमेभोवतीच फिरत होते. यरुशलेमेतून बाहेर जाण्यासाठी त्यांचा विचारच नव्हता. हा छळ देवाने अद्भुत रीतीने घडवून आणलेला आहे आणि एक साधन म्हणून तो घडवून आणलेला आहे. जेणेकरून ती सुवार्ता आता यरुशलेमेपासून यहुदिया आणि शोम्रोनापर्यंत पोहोचावी आणि त्याचाच परिणाम आपल्याला इथं पाहायला भेटतो. अध्याय 8 आणि वचन जर तुम्ही बारकाईने वचन 1 जर वाचलं तर तिथं पहा यरुशलेम येथील मंडळीचा फार छळ झाला. त्यामुळं काय झालं म्हणे प्रेषितांखेरीज प्रेषित लोकं तिथंच होते, परंतु यहुदिया व शोम्रोन ह्या प्रदेशात सर्वांची पांगापांग झालेली आहे. आणि मग त्यांनी काय केलं बरं? त्यांनी काय केलेलं आहे? तर आपल्याला अध्याय 8 वचन 4 पासून पुढे सांगितलंय, जे त्या शोम्रोनामध्ये यहूदिया आणि शोम्रोनामध्ये पांगलेले आहेत. ते काय करत गेले तिथं? ते वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले. काय देवाचं सामर्थ्य आहे? देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य काय आहे? तो त्याची सुवार्ता त्याच्या हरवलेल्या लोकांपर्यंत तो घेऊन जातो. देव सार्वभौम आहे. प्रत्येक प्रसंग त्याच्या हातात आहे. त्याच्या इच्छेविरुद्ध धुळीचा एक कणही उडत नाही. त्याच्या इच्छेविरुद्ध त्या झाडाचं एक पान सुद्धा पडू शकत नाही. त्याच्या इच्छेविरुद्ध
कोणताच ऋतू, कोणताच सूर्य, चंद्र, कोणता ग्रह, कोणीच काहीच करू शकणार नाही. कारण देव सर्वांवर सार्वभौम आहे. देव वेळेवर सार्वभौम आहे. देव प्रसंगावर सार्वभौम आहे. देव सर्वांवर सर्वाधिकारी आहे. त्याच्या इच्छेच्या विरुद्ध काहीच घडत नाही आणि त्याचं अद्भुत अद्भुत आपल्याला उत्तर इथं पाहायला भेटतं, की तो छळ सुद्धा त्या सुवार्तेसाठी एक साधन ठरलेलं आहे. देवाने ते एक साधन म्हणून उपयोगात आणला, जेणेकरून ती सुवार्ता आता यहूदिया आणि शमरोनापर्यंत पोहोचलेली आहे. आणि हा दुसरा भाग जो आहे, तो आपल्याला त्याच्याबद्दल सांगतो, की आता यहूदिया आणि शमरोनामध्ये कशाप्रकारे अद्भुत रीतीने देवाने त्याच्या सुवार्तेचं कार्य घडवून आणलेलं आहे. वचन 5 पासून पुढे पहा, तिथं आता फिलिप जो होता सेवक, सुवार्तिक, त्याच्याबद्दल सांगितलं. तर शोम्रोन शहरात जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा त्याने केली. फिलिपाचं भाषण ऐकून, तो करत असलेली चिन्हे पाहून लोकसमुदायांनी त्याने सांगितलेल्या गोष्टींकडे एक चित्ताने लक्ष दिले. कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते, त्यांच्यातील पुष्कळातून ते मोठ्याने ओरडून निघून गेले. पुष्कळ पक्षघाती व पांगळी माणसे बरी झाली आणि त्या नगरात आनंदी आनंद झाला. या वचनाकडे आपल्याला बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर चिन्हे. देवाने काही साधनांचा उपयोग केलेला आहे. प्रेषितांची कृत्य आपल्याला त्याबद्दल सांगतं आणि ते साधनं जे आहेत सुवार्तेच्या वृद्धीसाठी होती. या सर्व साधनांचा उपयोग एकाच 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 उद्देशासाठी होता आणि तो म्हणजे ख्रिस्ताच्या साक्ष देणं. ख्रिस्ताची जी साक्ष आहे, ख्रिस्ताची सुवार्ता जी आहे, तिची सत्यता प्रगट करणं आणि त्यामधील एक साधन म्हणजे चिन्ह, चमत्कार. देवाने प्रेषितांद्वारे अनेक चमत्कार घडून आणले. का बरं? कारण त्या काळामध्ये जे जे लोक होते यहुदी किंवा जे परराष्ट्रीय किंवा इतरही जे लोक होते पाहणारे, ते कसा विश्वास ठेवतील? अरे, ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहे, त्याला आता आता एक काही दिवसांअगोदर वधस्तंभावर खिळण्यात आलेलं होतं. अरे, त्याला एका आरोपाप्रमाणे खिळण्यात आलेलं होतं आणि त्याच व्यक्तीला हे प्रभू म्हणतात, हे कसं शक्य आहे? हे कसं होऊ शकतं? तो पुन्हा उठलेला आहे हे सांगत आहेत. अरे, देवाच्या वचनानुसार घडलेलं आहे. यामध्ये सत्यता काय आहे? आणि आपल्याला माहित आहे का? ती सत्यता त्या चिन्हांद्वारे त्यांनी देवाने प्रगट केलेली आहे. ते चिन्ह जणू काय ओरड करत होते, की यांचा संदेश खरा आहे. त्यांचा उद्देश चमत्कार करणं हा नव्हता, परंतु सुवार्तेच्या कार्यासाठी देवाने चमत्कार घडवून आणले. देवाने चमत्कार घडवून आणले नाही का? आजही देव चमत्कार घडवून आणतो. आजही देव चमत्कार करतो. आपल्याला माहिती आहे देव कधीच बदलत नाही, नाही का? तो जसा जुन्या करारात होता तसाच तो आजही आहे. तो सार्वभौम देव आहे. तो आजही चमत्कार करू शकतो. परंतु तो माझ्या इच्छेने करणार नाही, नाही का? त्याच्या इच्छेने. त्या काळामध्ये पायाभरणीचं काम चालू होतं आणि म्हणून पुष्कळ प्रमाणात आपल्याला चमत्कार, चिन्हे, अद्भुते आपल्याला पाहायला भेटतात. कारण ते त्यांनी दिलेल्या संदेशाला दुजोरा देत होते. त्यांनी दिलेल्या संदेशाचं सत्यता ते प्रगट करत होते, नाही का? आणि म्हणूनच लोकांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं आणि त्यांनी सुवार्तेवर विश्वास ठेवलेला आहे. आज सुद्धा जेव्हा चमत्कार होतात, तेव्हा आपण हे पडताळून पाहणं गरजेचं आहे, की ते चमत्कार खऱ्याच रीतीने तुम्हाला ख्रिस्ताकडे तुमचं लक्ष वेधून घेतात का? ते तुम्हाला खऱ्या सुवार्तेकडे आकर्षित करतात का? आणि खऱ्या रीतीने तुमचं जीवन बदलणारे आहेत का? जिवंत देवाची ओळख त्याद्वारे होते का? जर नाही, तर विचार करणं गरजेचं आहे. यहूदे आणि शोम्रोन ही दोन्ही प्रदेश जे आहे, जुन्या करारातील इस्रायलाला दिलेल्या त्या वचनदत्त भूमीच्या विशेष करून दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील प्रदेशांच्या बरोबरीचे ते होते. प्रभू येशूने विशेष करून स्वतःच्या स्वर्गारोहणापूर्वी या प्रदेशात सेवा केलेली आपल्याला पाहायला भेटते. शोम्रोनामध्ये त्या शोम्रोनी स्त्रीसोबत त्याने केलेलं संभाषण, यहूदिया भागामध्ये सुद्धा अनेक चमत्कार, अद्भुत सेवा त्याने केलेल्या आपण पाहतो. शोम्रोनामध्ये सुद्धा त्याने केलेली सेवा आपण ऐकलेल्या आहे शुभवर्तमानामध्ये. आणि या भागात आपल्याला पाहायला भेटतं, की ख्रिस्ताची साक्षी होणं यावर लूक जो आहे, तो लक्ष केंद्रित करत आहे. अध्याय 8 पासून
विशेष करून अध्याय 11 पर्यंत. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं, की काही मुख्य घटना इथं आपल्याला पाहायला भेटतात. जसं अध्याय 8 मध्ये सुरुवातीलाच फिलिपाने केलेली जी सेवा आहे, फिलिप सुवार्तिक, त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं नाही का? आणि अ, पुढे त्यानंतर अध्याय 9 मध्ये जो शाऊल जो अगोदर मंडळीचा छळ करणारा त्याचा पालट कशाप्रकारे अद्भुत रीतीने झाला, त्याबद्दल तिथे शिकवलेलं आहे. त्यानंतर लोद आणि यापोमध्ये पेत्राची सेवा अध्याय 9 मध्ये वचन 32 ते 43 मध्ये आपण पाहतो. 10व्या अध्यायामध्ये त्यानंतर वचन 1 ते 11वा अध्याय वचन 18 मध्ये पेत्राची जे कैसरमधील जे विदेशी जो कर्नेल्य आहे, त्याच्या घरातील त्याची सेवा आपल्याला त्याबद्दल शिकायला भेटते, नाही का? आणि मग अगदी पुढे, पुढे आपल्याला पाहायला भेटतं मंडळीच्या वाढीकडे, नाही का? लूक जो आहे आपलं लक्ष वेधून घेतो. अध्याय 8 मध्ये नवीन विश्वासणारे जे आहेत, त्यांना ते पवित्र आत्म्याने भरलेले असल्याने आपण पाहतो, की ते आंतरिक रीतीने वाढत होते, नाही का? ते अधिक-अधिक प्रभूकडे आपलं ते प्रभूमध्ये वाढत होते. आणि त्याच्याबद्दलच आपण जर पुढं पाहिलं तर बघा पुढे आपल्याला काही वचनं आपल्याला पाहायला भेटतात. जसं उदाहरणार्थ हापसी शंड त्याचं जीवन बदललेलं आपण पाहतो नाही का? अ, आणि अद्भुत रीतीने त्या 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 कैसरियापर्यंत ज्या ठिकाणी तो गेला, त्या ठिकाणी सुवार्तेचा प्रसार झालेला आपल्याला शिकायला भेटतं. देवाच्या आत्म्याचं अद्भुत कार्य आपण पाहतो. आणि मग ती सुवार्ता जी आहे अध्याय 10 आपल्याला सांगतं, की परराष्ट्रीय विश्वासणाऱ्यांना सुद्धा पवित्र आत्मा मिळाला त्याबद्दलची आठवण करून देतं. आणि मग तिथं आपल्याला माहीत आहे, की कशाप्रकारे पेत्र त्या त्या एका विदेशी व्यक्तीच्या घरी जातो. परंतु पुन्हा एक वेळ आपण पाहतो, की अध्याय 8 पासून जर आपण पाहिलं खऱ्या रीतीने, तर पवित्र आत्म्याबद्दल प्रश्न उपस्थित झालेला आपल्याला तिथं पाहायला भेटतो, नाही का? कारण तुम्ही जर बारकाईने अध्याय 8 वाचला, तर तिथं तुम्हाला पाहायला भेटेल, की फिलिप त्या ठिकाणी सेवा करत आहे आणि ह्या सर्व गोष्टी एक पाहणारा तिथे व्यक्ती होता, जो होता शिमोन नावाचा, नाही का? तो जादूगर होता, नाही का? असं म्हटलेलं आहे. आणि तो आपल्या जादूगिरीने थक्क करणारा होता. परंतु ज्यावेळेस तो यांच्या संपर्कात आला, नाही का, फिलिपाच्या आणि त्याने पाहिलं, की अरे हे जी लोकं आहेत ते सुवार्ता गाजवत आहेत. अद्भुत रीतीने देवाचं वचन गाजवत आहेत, नाही का. इथं अगोदर सांगितलं त्याने विश्वास धरला आणि बाप्तिस्मा पण घेतला म्हणे ते फिलिपाच्या सहवासात राहिला म्हणे. आणि तो काय करत होता, जे फिलिप त्या ठिकाणी त्याच्याकडून घडणारी चिन्हे, महापराक्रमाची कृत्य पाहून तो थक्क झाला, नाही का. आणि मग पुढे पेत्र आणि योहान आल्यानंतर पेत्र आणि योहान तिथं आले आणि त्यांनी हात ठेवायला सांगितलं. देवाचा आत्मा त्यांना आपल्याला पाहायला भेटतं की मिळालेला आहे विश्वासणाऱ्यांना आणि आणि हे एका काळापुरतं ते मर्यादित होतं नाही का? आज आपल्या इच्छेनुसार तो येणार नाही देवाचा आत्मा नाही का? तो त्याच्या इच्छेनुसार अ, त्याच्या इच्छेनुसार ज्याच्यामध्ये त्याला जायचं, ज्याच्यामध्ये त्याला वस्ती करायचं, ज्यांचं जीवन बदलायचं, त्यांचं जीवन तो बदलतो आणि पवित्र आत्म्याचा वास जो आहे केव्हापासून बरं? ज्या दिवशी मला ख्रिस्त हा प्रभू समजलेला आहे. ज्या दिवशी माझा नवीन जन्म झाला, त्या क्षणापासून देवाचा आत्मा आपल्या हृदयात वास करतो, नाही का? आणि अगदी ही पायाभरणी होती. प्रेषितांचे कृत्य आपल्याला त्याची आठवण करून देतं आणि म्हणून त्या सर्व गोष्टी ज्या आहेत, त्या एकदा घडलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. त्या वारंवार घडतीलच असं नाही, नाही का? आणि म्हणून आपल्याला पुढे शिकायला भेटतं, की तो जो व्यक्ती होता शिमोन जादूगार, त्याने केलेली दुष्टतेची मागणी पहा. तो म्हटला, की त्याने पाहिलं आणि तो म्हणतो, की "अरे," म्हणे, की "मला सुद्धा हा अधिकार द्या," म्हणे. "मी तुम्हाला पैसे देतो." त्यावेळेस पेत्र काय म्हटला तिथं बघा. पेत्र म्हटला, "तुझ्या रुपयाचा तुझ्याबरोबर नाश हो. कारण द्रव्य देऊन देवाचे दान मिळवण्याचा तू विचार केलास." यातून अगदी हे स्पष्ट होतं, एकतर आपण स्वतःच्या कोणत्या कृत्यांनी, आपल्या कोणत्या परिस्थितीने, आपण कोणत्या पैशाने किंवा कोणत्या प्रयत्नांनी देवाचा आत्मा, त्याचं दान आपण मिळवू शकत नाही. दुसरी गोष्ट आपल्याला हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे, की कोणाच्या म्हणण्याने सुद्धा ते येणार नाही. तर हे आपण पाहणं गरजेचं आहे, की ते देवाकडून येतं. कारण ते देवाचं आहे. बरोबर? दान कधीच मागितलं आपण काय म्हणतो?
दान मागत नाही आपण, ते स्वतःहून दिलं जातं नाही का? आणि देवाकडून आहे. देवाचं आहे आणि म्हणूनच आपण पाहतो, की त्याच्या इच्छेनुसार ते तो देतो. आणि म्हणून पुढे आपल्याला आणखी येत असताना अनेक पुढे जातो आपण तर अनेक यहुदी आणि यहुदी लोक विदेशी विश्वासणाऱ्यांना मंडळीमध्ये आता पुढे आपण पाहतो, की सहभागितेमध्ये स्वीकारण्यासाठी ते घाबरले, कचरले. ते थोडं मागं-पुढं पाहायला लागले नाही का, की अरे आता अ, हे जे परकीय लोकं आहेत, हे जे विदेशी लोकं आहेत, ते आता आमच्यामध्ये येणार आणि नाही त्यांची सुनता झालेली नाही. कोणत्याही प्रकारचं नियमशास्त्राचं ते पालन करत नाहीत, नाही का? आणि कोणत्याही प्रकारे मोशेने लावून दिलेले नियम त्याबद्दल ते गंभीर नसावेत. काय मग त्यांना आपण कसं या सहभागितेत घेऊ शकतो? अनेक प्रश्न त्यांचे असतील, नाही का? ते कचरत होते. परंतु दुसरीकडे आपण पाहतो, जरी या गोष्टी घडत आहेत, तरी मंडळीची वाढ होणं थांबत नाही. कारण देवाचं आत्म्याचं सामर्थ्य पहा. मंडळी वाढत आहे, त्यासोबतच विरोधही वाढत आहे. जितका विरोध वाढत आहे, तितकं मंडळी वाढताना दिसत आहे. आणि तेच मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं, की फिलिप सुवार्तिकाच्या सेवेद्वारे जे परिवर्तन झालेले अनेक यहुद्या आणि शमरोनामध्ये शमरोनातील लोकं होते, त्यांच्यामध्ये वाढ होत गेली. आणि मग आपण अध्याय 9 मध्ये येतो, तिथं अद्भुत रीतीने आपल्याला पाहायला भेटतं, की शौलाचा पालट झालेला आहे. आणि आणि अद्भुत रीतीने देवाने त्याचा त्याचा ठावा घेतलेला आहे. मग मग अद्भुत रीतीने अध्याय 10 मध्ये लगेच आपण पाहतो ती सुवार्ता कशाप्रकारे फक्त यहुद्यांसाठीच नाही, तर परराष्ट्रीयांसाठी सुद्धा आहे, हे देवाने तिथं दाखवून दिलेली आहे. आणि अद्भुत रीतीने तिथपर्यंत सुवार्ता कशाप्रकारे कैसरिया भागापर्यंत गेली आपल्याला पाहायला भेटतं, नाही का? तरी सुद्धा या सर्व गोष्टी आहेत. लूक वारंवार याची आठवण करून देतो, की मंडळीमध्ये वाढ होत आहे. परंतु त्यासोबतच अविश्वासणाऱ्यांकडून होणारा विरोध, तो सुद्धा त्याची सुद्धा लूक वारंवार आठवण करून देतो. शौलाने त्याचं जीवन बदलण्या अगोदर विश्वासणाऱ्यांचा भयंकर छळ केलेला आहे. आणि आपण पाहतो, की आता तोच शाऊल जो अगोदर विश्वासणाऱ्यांचा छळ करणारा होता, ज्यावेळी ख्रिस्ताच्या महान सुवार्तेने त्याचा ठावा घेतला, ज्यावेळेस ख्रिस्ताने त्याला कह्यात घेतलेलं आहे, त्याला त्याच्या स्वतःच्या भयंकर अवस्थेची जाणीव झाली. तो शाऊल जो अगोदर स्वतःवर घमंड करणारा, स्वतःच्या धार्मिकतेवर जगणारा, नाही का? जो जो मी यहुदी आहे, नाही का? मी इब्रियांचा इब्री आहे. जो या भ्रमात आणि या गर्वात जगणारा व्यक्ती, ज्यावेळेस ख्रिस्ताने त्याला कह्यात घेतलं, तोच पौल पत्रामध्ये म्हणतो, की मी तर सगळ्यात नाही का कनिष्ठ आहे म्हणे आणि मी सगळ्यात मोठा पापी आहे म्हणतो तो पौल, नाही का? कारण जितकं ख्रिस्ताजवळ आपण येतो, तितकं आपल्याला याची जाणीव होते, की माझ्या ठायी चांगलं असं काहीच नाहीये. माझं नीतिमत्व, माझी धार्मिकता, माझे कोणते प्रयत्न, माझे कोणतं चांगुलपण मला कधीच देवासमोर उभं करू शकणार नाही. फक्त एक आहे जे मला देवासमोर उभं करतं आणि ते म्हणजे ख्रिस्ताचं नीतिमत्व, ख्रिस्ताचं चांगुलपण, ख्रिस्ताने केलेलं परिपूर्ण कार्य जे माझ्या खात्यात नाही का बहाल करण्यात आलेलं आहे. ख्रिस्ताच्या नीतिमत्वतेच्या झग्याने मला झाकलेलं आहे. म्हणून माझी जी आंतरिक जी फाटक्या चिंध्या आहेत नीतिमत्वाच्या, आता त्या धुवून काढलेल्या आहेत. आता माझं जे शरीर पूर्णपणे काळवंडलेलं होतं, ते पूर्णपणे ख्रिस्ताच्या नीतिमत्वाने आणि त्याच्या प्रखर प्रकाशाने धुतल्या गेलेलं आहे. आणि पौलाचं जीवन ज्यावेळेस बदललं गेलं, त्यावेळेस तोच पौल जो आहे, आपल्याला पुढे पाहायला भेटतो, की आता ख्रिस्तासाठी जगण्यास शिकलेला आहे. आणि पहा, तोच पौल अद्भुत रीतीने आता ख्रिस्ताच्या लोकांना मारण्यास चालला होता. तोच पौल ख्रिस्तासाठी जगण्यास आणि ख्रिस्तासाठी मरण्यासही तयार झालेला आहे. आणि हे केवळ आणि केवळ देवाच्या आत्म्याचं कार्य, देवाचं परिपूर्ण कार्य आहे. मग यातून आपण पाहू शकतो, की अ, देवाची जी जी तारण आहे, कोणत्याही प्रकारे आपल्या कोणत्याही कृत्यांवर अवलंबून नाहीये. हे केवळ देवाच्या कृपेने आहे आणि त्याच्या इच्छेनुसार तो देतो आणि केवळ विश्वासाने स्वीकारलं जातं. हे केवळ प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आहे.
आणि त्याबद्दलच आपल्याला इथं पाहायला भेटतं नाही का? आणि मग पुढे आपल्याला वचन अ, जर आपण 23 मध्ये पाहिलं नाही का आणि आणखी पुढे गेलो तर आपल्याला पाहायला भेटतं, की तोच जो जो पाऊल आहे, की नाही का अ, अ, ज्यावेळेस तो त्यांच्या समोर येतो नाही का आणि तो ज्यावेळेस सुवार्तेची घोषणा करतो त्या पौलालाच मारण्याचा पुढील अध्यायांमध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की यहुदी लोकं प्रयत्न करतात नाही का. अगदी तुम्ही जर अध्याय 13 पासून जर पुढे गेले, तर तुम्हाला त्याबद्दल शिकायला भेटेल. पण या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस देवाचा आत्मा आपल्या हृदयात कार्य करतो, तो ख्रिस्ताची साक्षी होण्यासाठी आपल्याला तो सहाय्य करतो, तो सामर्थ्य पुरवतो. आणि मग पुढे आणखी एकदा आपल्याला पुढे पाहायला भेटतं, की अंतर्गत तणाव मंडळामध्ये आणि बाह्य विरोध अ, पुढं आपल्याला आणखी झालेला आपल्याला पाहायला भेटतो, नाही का? परंतु काय ते सुवार्तेचं कार्य जे आहे ते थांबू शकलं का? तर बिलकुल नाही. सुवार्तेचं कार्य कधीच कोणत्याच प्रकारचा विरोध, कोणत्याच प्रकारचं आव्हान, कोणत्याच प्रकारचा तणाव जे आहे ते त्याला अडखळण करू शकलेलं नाही. कारण हे सुवार्तेचं कार्य केवळ देवापासून आहे. म्हणूनच मंडळी जितकं तिच्यावर छळ आला, तितकं ती परिपक्वतेकडे तिची वाटचाल व्हायला लागली. तितकी संख्यात्मक सुद्धा ती वाढायला लागलेली आहे. आणि प्रेषितांची कृत्य आपल्याला त्याची आठवण करून देतं. पुढे आपल्याला पाहायला भेटतं, प्रेषितांची कृत्य या पुस्तकाचा तिसरा आणि मोठा भाग जो आहे, तिथं आपल्याला पाहायला भेटतं. आता ही जी सुवार्ता आहे, कशाप्रकारे यरुशलेमपासून यहुदिया, शोम्रोन आणि आता पृथ्वीच्या शेवटास कशाप्रकारे देवबाप अद्भुत रीतीने घेऊन जात आहे. देवाचा आत्मा कशाप्रकारे पृथ्वीच्या शेवटापर्यंत साक्षी होण्यासाठी तो अद्भुत रीतीने उभं करत आहे. त्याबद्दल आपल्याला अध्याय 11 वचन 19 पासून अध्याय 12 वचन 25 मध्ये त्यातील पहिला भाग आपण पाहतो नाही का? त्या आता पृथ्वीच्या शेवटापर्यंत कशी ती सुवार्ता गाजविली जात आहे बघा. यरुशलेममध्ये ते सर्व शिष्य होते. देवाने छळ आणला. तिथून काही ती मंडळी जी आहे, ती पांगले. ते यहूदिया आणि शम्रोनामध्ये गेले. शम्रोनामध्ये सुवार्ता गाजवण्यात आली. तिथून कैसरिया आणि विविध भागामध्ये ती गेलेली आहे. आता तिथून पुढे आपल्याला पाहायला भेटतं, आता अशा प्रकारे मंडळीद्वारे, विश्वासणाऱ्यांद्वारे अगदी एक-एक करून पृथ्वीच्या शेवटापर्यंत कशाप्रकारे ती सुवार्ता गाजविली जात आहे. त्याचं वर्णन आपल्याला इथं पाहायला भेटत आहे आणि त्याची सुरुवात कुठून होते बरं? त्याचा पहिला भाग आपल्याला अध्याय 11 वचन 19 ते अध्याय 12 वचन 25 मध्ये पाहायला भेटतं. फेनिके, कुप्र आणि अंतुकिया तिथे ते लोकं आले. त्यांनी सुवार्तेची घोषणा तिथे केली. तिथं सुवार्तेची वृद्धी झालेली आपल्याला पाहायला भेटते आणि हाच पहिला भाग आहे. पृथ्वीच्या शेवटापर्यंत ज्यावेळेस म्हटलेलं आहे, तर सुरुवात आता बघा यरुशलेमपासून सुरुवात झाली. आता यहूदिया शम्रोनापर्यंत आलेली आहे. आता शम्रोनापासून पुढे आता तो पूर्ण जो प्रदेश आहे तो पुढे नाही का वाढत, वाढत, वाढत कशाप्रकारे ती सुवार्ता जी आहे तिचा विस्तार होताना आपल्याला दिसतो. पुढे फेनिके, कुप्र आणि अंत्यखियामध्ये सुवार्तेचा प्रसार आपल्याला पाहायला भेटतो. या भागामध्ये आपण पाहतो नक्कीच यहूदिया आणि शम्रोनाच्या पलीकडे सुवार्तेचा प्रसार होताना आपल्याला दिसत आहे. फेनिके, कुप्र आणि अंतुकिया या जवळच्या विदेशी देशामध्ये. आणि आता हा जो भाग आहे, अध्याय 11 आणि अध्याय 12 हा भाग आपल्याला विशेष करून 2 भागामध्ये हा विभागलेला गेलेला आहे. पहिला जो भाग आहे अंतोखियामध्ये सुवार्तेचा प्रसार जो आपल्याला अध्याय 11 वचन 19 पासून पुढे पाहायला भेटतो. जिथं पहा स्तेफनावरून उद्भवलेल्या छळामुळे ज्यांची पांगापांग झाली होती ते फेनिके, कुप्र, अंतोकिया येथपर्यंत फिरून यहूद्यांना मात्र देवाचे वचन सांगत असत. आता इथे एक गोष्ट घडत आहे बघा. काही जे लोक होते मंडळीमधील, ते जे आता पांगलेले आहेत नाही का, स्तेफनावरून जी यरुशलेमेमध्ये छळ उद्भवला, तो छळ उद्भवल्यानंतर सर्व लोक नक्कीच यहूदियामध्ये, शम्रोनामध्ये पण पांगले, परंतु तिथून पुढे सुद्धा ते गेलेले आहेत. आणि गेल्यानंतर काही अशी यहूदी होते, की जे फक्त यहूद्यांनाच देवाचं वचन सांगत होते. परंतु इतरांना अ, परराष्ट्रीयांना नाही. आणि मग अंथुकियामध्ये विशेष करून सुरुवातीला या अंथुकियापर्यंत ते फिरले म्हटलेलं आहे आणि त्यांनी देवाचं वचन गाजवलेलं आहे.
आणि मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं वचन 20 मध्ये, तरी त्यांच्यापैकी कित्येक कुपरी व कुरणेकर होते. ते अंतोकियास येऊन प्रभू येशूची सुवार्ता हेलेनी लोकांनाही सांगू लागले. आता हे यहुदी जे होते ते त्या ठिकाणी सुवार्ता गाजवत आहेत. परंतु इतरही जे लोक आहेत ते मात्र अंतोखियात येऊन प्रभू येशूची सुवार्ता हेलेंनी परराष्ट्रीय लोकांना त्यांनी गाजवलेली आहे. आता पहिला जो भाग आहे या अंतोकियामध्ये सुवार्तेचा प्रसार कशा प्रकारे घडलेला आहे त्याबद्दल इथं सांगण्यात आलेलं आहे. आणि इथं पहा, आता ते सुवार्ता गाजवत आहेत एकतर यहुद्यांना आणि मग त्या इतर लोकांना सुद्धा. मग त्यांच्याविषयीचं वर्तमान यरुशलेमातल्या मंडळीच्या कानी आलं. तेव्हा त्यांनी बर्नबाला अंतुकियास पाठवलं. तो तेथे पोहोचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला आणि त्याने त्या सर्वांना बोध करून दृढ निश्चयाने प्रभूला बिलगून राहा, अशा प्रकारे त्याने सांगितलेलं आहे. सुवार्तेची घोषणा होत गेली. कोण करत आहे? फक्त इथं पाळक दिसत आहे तुम्हाला सुवार्ता करताना? नाही. प्रत्येक विश्वासणाऱ्याची ही जबाबदारी आहे. हे आद्य कर्तव्य आहे. ख्रिस्ताच्या सुवार्तेची घोषणा करणं. आणि ह्या मंडळीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आणि ज्यावेळेस मंडळीला कळालं यरुशलेम येथील, त्यावेळेस त्यांनी काय केलं? कुणाला पाठवलं? बर्नबाला पाठवलं. त्याने त्यांना दृढ करावं आणि विश्वासाने त्यांना उभं करावं आणि तिथं ते उभे राहिले. आणि मग आपण पाहतो वचन 21 मध्ये त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंतुकियास आणले. मग हा जो बर्नबा आहे तो शौलाला भेटतो. तारसात तो गेला आणि त्याने त्या शौलाला त्या ठिकाणी घेऊन आलेला आहे आणि त्यांनी वर्षभर मंडळीमध्ये मिळून मिसळून ते राहिले आणि तिथं त्यांनी त्या मंडळीला शिकवलेलं आहे. मग अध्याय 12 वचन 1 ते 25 मध्ये यरुशलेम मधील तुरुंगात मध्ये पेत्र जो आहे त्याची त्या तुरुंगातून अद्भुत रीतीने सुटका आणि मग पुढे पुन्हा मंडळीमध्ये होणारी वाढ आणि त्यासोबतच भयंकर विरोध, त्याबद्दलचं चित्र आपल्याला पुढे शिकायला भेटतं. आता पाऊल आणि बर्नबा इथं अध्याय 11 मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण जिथं वचन 19 पासून 26 मध्ये पाहिलेलं आहे, की जिथं ते अ, इथं कुप्रांतुकिया नाही का त्या भागामध्ये ते राहिलेले आहेत आणि तिथं ते काय करत आहेत त्या मंडळीला वचनात वाढवत आहेत. त्यांना 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 देवाच्या वचनाचं शिक्षण देत आहेत, नाही का? शिष्यत्व आपण ज्याला म्हणतो नाही का? जे दिवसेंदिवस त्यांना प्रभूने शिकवलेली जी शिकवण आहे ती देत आहेत. जे ख्रिस्ताने सांगितलं नाही का? आणि हीच एक पद्धत आहे सुवार्ता प्रसाराची. मी ज्यावेळेस आपण सुवार्ता प्रसार करतो, त्यावेळेस त्यांना तिथंच सोडून देत नाही, तर त्यांना पुन्हा भेटतो, वारंवार भेटतो आणि मग त्यांना वारंवार भेटून त्यांना प्रभूमध्ये वाढण्यासाठी आपण नित्य त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, त्यांच्यासाठी आपण झटतो आणि त्यांच्यामध्ये आपण वेळ घालवतो. तेच उदाहरण आपल्याला इथं पाहायला भेटतं, की बर्नबा आणि पौल जो आहे तो त्या अंतिओखियास ते आले. तिथे त्यांनी बराच वेळ घालवला आणि पहा तिथं सांगितलंय, की शिष्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्यांदा अंतिओखियात मिळाले. ख्रिस्ती हे नाव पहिल्यांदा अंतिओखियात मिळालेलं आहे. ख्रिस्ती हे नाव का बरं? माहिती आहे का तुम्हाला? जर तुम्ही या नावामागचा जर इतिहास पाहिला, तर खरं जर पाहिलं तर अंतुकियामध्ये हे जे देवाचे लेकरं होते, हे जे विश्वासणारे होते, त्या जे होते ते ख्रिस्ताची सुवार्ता गाजवत होते. आणि पाहणारे, आजूबाजूनी पाहणारे, त्यांचं जीवन त्यांनी पाहिलं. ते जे गाजवत आहेत ते ऐकलेलं आहे आणि त्यातील अनेक लोकं थट्टेने त्यांना ख्रिस्ती म्हणायचे. ख्रिस्ती म्हणजे ते एक वेगळ्या दृष्टिकोनातून ते बोलायचे. वेगळ्या दृष्टिकोनातून ख्रिस्ती अशा प्रकारे ते बोलायचे त्यांना. आणि ते एक अपमानास्पद, एक थट्टात्मक अशा प्रकारे ते बोलायचे नाही का? परंतु त्याचा अर्थ काय होता? ख्रिस्ताचे अनुयायी, ख्रिस्त जगणारे कारण त्यांच्या जीवनातून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून जरी हे अविश्वासणारे जे होते, ते सर्व गोष्टी पाहत होते. त्यांना ख्रिस्त दिसत होता, परंतु नक्कीच ते विश्वास ठेवू शकलेले नाही. कारण जोपर्यंत देवाची कृपा होत नाही, जोपर्यंत देवाचा आत्मा त्यांचे आत्मिक नेत्र उघडत नाही, तोपर्यंत ते शक्यच नाही आपल्याला माहिती आहे, नाही का? तर ख्रिस्ती हे नाव पहिल्यांदा अंतुखियात त्यांना मिळालेलं आहे. आणि नंतर मला असं वाटतं 3ऱ्या शतकानंतर खऱ्या रीतीने ऑफिशियल आपण म्हणतो ना, की हे जे नाव आहे एका सम्राटाने असं म्हटलं जातं, की त्याचा शिक्कामोर्तब केला नाही का, की नाही
खरंच ख्रिस्ती म्हणजे ख्रिस्ताचे अनुयायी आणि मग त्यावेळेस ते नाव आदराने घ्यायला लागले पुष्कळदा नाही का. पण पुढे आपण अध्याय 12 मध्ये येतो. आपल्याला अध्याय 12 मध्ये आणखी एक गोष्ट पाहायला भेटते अ, जिथं आपल्याला पाहायला भेटतं पेत्राला अटक त्याबद्दल शिकायला भेटतं आणि कशाप्रकारे पेत्राला पेत्राची सुटका होते आणि त्याद्वारे मंडळीला पण प्रोत्साहन मिळतं नाही का. त्याबद्दल आपल्याला इथे शिकायला भेटतं नाही का. ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना नक्कीच एकीकडे मंडळीची वाढ होत आहे. नक्कीच मंडळी वाढली जात आहे, पण दुसरीकडे तणाव सुद्धा वाढत आहे. तितकाच विरोध सुद्धा तितकाच वाढत आहे आणि तेच पुन्हा एक अध्याय 11 मध्ये सुद्धा पाहायला भेटतं, जिथं विश्वासणाऱ्यांनी देवाच्या वचनाची घोषणा काही विश्वासणाऱ्यांनी फक्त यहूद्यांमध्येच केली, जे आपण अगोदर वाचलं 11व्या अध्यायामध्ये नाही का. तर काहींनी ग्रीक लोकांमध्ये केलेली आहे. मग अध्याय 12 मध्ये पेत्राला तुरुंगात टाकणं नाही का, त्याची सुटका अद्भुत रीतीने चमत्कारिकरित्या त्याची सुटका होणं, त्याबद्दल आपल्याला पुढे शिकायला भेटतं. आणि मग या विभागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की लूक जो आहे, ती बाह्य वाढ आणि भयंकर विरोध या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, तो मांडतो. अध्याय 11 मध्ये बर्नबाच्या सुवार्ता प्रसार कार्याद्वारे घडून आलेली अंतोकिया भागातील वाढ, नाही का? तेथे सुद्धा आपल्याला विरोध पाहायला भेटतो. तिथं सुद्धा छळाला त्यांना तोंड द्यावं लागलं, नाही का? जर तुम्ही बारकाईने अध्याय 11 जर वाचला, तर तिथे तुम्हाला शिकायला भेटेल, नाही का? की तिथे त्यांना वेगवेगळ्या प्रकारे छळाला तोंड द्यावं लागलं. आणि मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं अध्याय 12 मध्ये ज्यावेळेस सुरुवात होते अध्याय 12ची, तर तिथं आपल्याला 1 ते 5 मध्ये याकोबाचा मृत्यू, स्तेफनानंतर दुसरा रक्तसाक्षी आपल्याला इथं पाहायला भेटतो. आणि मग पेत्राची तुरुंगातून सुटका, त्याबद्दल आपल्याला पुढे शिकायला भेटतं नाही का? तर अशा प्रकारे ख्रिस्ताची जी सुवार्ता आहे, पुढे, पुढे कशाप्रकारे जात आहे बघा. एक देवाचे सेवक जे आहेत, त्या संदर्भाबद्दल बोलत असताना अशा प्रकारे म्हणतात, की पहा हे जे कथानक आहे, अध्याय 12 मध्ये आपण पाहतो, पेत्राला अटक होण्या अगोदरपासून ते सुरू होत आहे बघा. आणि ती सुरुवात कुठून होत आहे? देवाचा दुसरा रक्तसाक्षी याकोब त्याच्यापासून होत आहे. हेरोदाने त्याला अटक केलं, त्याला तलवारीने जीवा मारलेला आहे. आणि इथं आपल्याला पाहायला भेटतं, की लूक जो आहे, एका 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 गोष्टीकडे आपलं लक्ष वेधून घेत आहे. आणि ते म्हणजे काय? अ, लूक हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे, की याकोबाला अटक केलं, याकोबाला कशाप्रकारे मारण्यात आलं, याकडे तो आपलं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न नाही करत. परंतु लूक जो आहे त्याला हे दाखवायचं होतं, की पहा हेरोद जो आहे, तो प्रेषितांनी केलेलं जे कार्य आहे, प्रेषित जे सुवार्तेचं कार्य करत होते, ते तो पाहत होता आणि पहा अद्भुत रीतीने कशाप्रकारे मंडळीमध्ये वाढ होत आहे. कशाप्रकारे चमत्कारिकरित्या सर्व गोष्टी घडत आहेत, हे तो पाहत होता आणि त्याला ही भीती होती, की आता आपलं राज्य जाईल नाही का? जे ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस जे घडलं, तशाच प्रकारचं चित्र इथं आपण पाहतो. आणि राजकीय गोष्ट होती त्याच्या अंतर्गत ती येत होती किंवा त्याला असं वाटत होतं, की आता कठीण आहे. आता आपलं काही खरं नाही कारण ही प्रेषित जे आहेत ते सुवार्ता गाजवत आहेत आणि लोकं वाढत आहेत त्यांच्या मागे, ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहेत. आपलं कसं होणार आहे? मग आपल्याला जर हे थांबवायचं आहे कार्य, तर प्रेषितांनाच आपण संपवलं पाहिजे सगळ्यात अगोदर. आणि जर आपण प्रेषितांना संपवलं ना, तर ही बातमीच पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. आणि म्हणून तो काय करतो? याकोबाला अटक करतो आणि याकोबापासून तो सुरुवात करतो. आणि इथं आपल्याला पाहायला भेटतं वचन 1 पासून पुढे अध्याय 12. त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांना छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला आणि योहानाचा भाऊ याकोब त्याने त्याला ह्याला त्याने तलवारीने जीवे मारलं. आणि आता याच्यानंतर पेत्राचा सुद्धा नंबर होता. बघा वचन 3 काय सांगतं? ते यहुदी लोकांना आवडले असे पाहून पेत्रालाही धरण्यास पुढे तो सरसावला. काय झालं? पेत्राला सुद्धा तो धरण्यास सरसावला. पाहिलं? तर त्याचं जे लक्ष होतं प्रेषितांवर होतं. आणि लूक तेच आपल्याला लक्षात आणून देत आहे, की पहा तो कशाप्रकारे सुवार्तेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि प्रत्येक काळामध्ये कशाप्रकारे देवाच्या खऱ्या सुवार्तेला संपवण्याचा, नष्ट करण्याचा सैतानाने
प्रत्येक युगामध्ये प्रयत्न केलेला आहे. परंतु कधीच सुवार्तेच्या कार्याला अडथळा झालेला नाही. कधीच सुवार्तेच्या कार्याला कोणत्याच प्रकारचा छळ, कोणत्या प्रकारचा प्रसंग अडवू शकलेला नाही. कारण ही सुवार्ता सार्वभौम देवापासून आलेली आहे. ही सुवार्ता सार्वभौम आहे. तिला कोणीच अटकाव करू शकणार नाहीये. पेत्राला अटक केलं जातं आणि अद्भुत रीतीने आपण पाहतो, की देव जो आहे त्या देवदूताद्वारे त्याची चमत्कारिकरित्या सुटका करतो. आणि मग आपण पाहतो, की लूक जो आहे तो अगदी काळजीपूर्वक पुढे हे समजवण्याचा प्रयत्न करत आहे, की खरोखर हा विरोध हा केवळ सुरुवात होती नाही का? लोक आता हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. प्रेषितांना याचा सामना करावा लागणार होता आणि अति, अति कठीण होणार होतं नाही का पुढे जाऊन. पण तणाव वाढत आहे, विरोध वाढत आहे, परंतु त्यासोबतच सुवार्तेची वृद्धी होत आहे. त्याला ते अडवू शकत नाही. पवित्र आत्म्याने मंडळीच्या सुवार्ता कार्याला आणि शिष्यत्वाला आशीर्वादित केलेला आहे. पवित्र आत्म्याद्वारे मंडळीने विभाजन आणि छळ यावर मात केलेला आहे आणि करत आहे प्रत्येक काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. पेत्राची तुरुंगातून सुटका झाली. त्याच्या मार्गात कितीही अडथळे आले, तरी सुवार्ता पुढे जात राहिलेली आहे. आणि त्याच्याबद्दलच आपल्याला इथे शिकायला भेटत आहे. आणि तेच आपल्याला हे जे वचन आहे, त्याचीच आठवण आपल्याला करून देत आहे. पुढचा जो भाग आहे, पृथ्वीच्या शेवटापर्यंत भाग 2 जिथं मग कशाप्रकारे कुप्र, पंफेलिया आणि गलत्या भागामध्ये सुवार्ता नाही का जाते, ते आपण उद्या पाहणार आहोत. परंतु आपण इथे थांबूया. ज्यावेळेस आपण ख्रिस्ताच्या सुवार्तेबद्दल पाहतो नाही का, की अद्भुत रीतीने कशाप्रकारे ती सुवार्ता गाजवली जात आहे. तिथं देवाचं महान सार्वभौमत्व आपल्याला शिकायला भेटतं, नाही का? पुन्हा एक वार अध्याय 1 आणि वचन 8 त्याची आठवण आपल्याला येते, की जे ख्रिस्ताने अगोदरच सांगितलं होतं, की पहा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल. त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि मग तुम्ही यरुशलेमेत, यहुदियात, शम्रोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझी साक्षी व्हाल. पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझी साक्षी व्हाल. देवाचा आत्मा त्यासाठी सामर्थ्य पुरवितो. ख्रिस्तासाठी जगण्यासाठी तो आपल्याला शिकवितो. तो सर्व स्थितीमध्ये आपल्याला त्याच्याकडे पाहण्यास शिकवितो. ती मंडळी जी यरुशलेमेमध्ये होती, ज्यावेळेस त्यांच्यावर भयंकर छळ आला आणि ते दुसरीकडे पळाले. कदाचित त्यांनी ख्रिस्ताचं नाव सोडून दिलं असतं. परंतु ते देऊ शकले नाही सोडून. कारण देवाच्या आत्म्याने त्यांना सामर्थ्य पुरविलं. त्यांना धीर दिला. ख्रिस्ताचे साक्षी होण्यासाठी त्यांना दृढ उभं केलेलं आहे. मग हेच तर आहे सामर्थ्य देवाच्या आत्म्याचं. आज देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याकडे आपण ज्या प्रकारे पाहत आहोत, खरंच ते सामर्थ्य पवित्र शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे, त्या सामर्थ्याप्रमाणे आहे का, ते आपल्याला पडताळून पाहणं गरजेचं आहे. आज खरंच जर आपण म्हणतो देवाच्या आत्म्याने मला सामर्थ्य पुरवलेलं आहे, तर मग किती प्रमाणात मी ख्रिस्ताचा साक्षी झालेलो आहे. किती प्रमाणात, किती किती प्रकारे, कशाप्रकारे मी ख्रिस्ताची सुवार्ता गाजवीत आहे. माझ्या जीवनातून, माझ्या बोलण्यातून, माझ्या वागण्यातून काय खरंच लोकांना ख्रिस्त प्रखरतेने दिसत आहे का? जर नाही, तर मला कोणता वेगळाच आत्मा भेटलेला आहे. हे अगदी मी प्रखरतेने समजून घेणं गरजेचं आहे. देवाचा आत्मा हा देवाच्या गोष्टी आपल्याला सांगतो. देवाचा आत्मा आपल्याला ख्रिस्ताकडे घेऊन जाणार आहे. देवाचा आत्मा आपल्याला ख्रिस्ताचे साक्षी होण्यासाठी सामर्थ्य पुरवणार आहे. देवाचा आत्मा आपल्याला सर्व प्रसंगामध्ये ख्रिस्तासाठी जगण्यास शिकवणार आहे. देवाचा आत्मा आपल्याला आपल्या अशक्तपणात आपल्याला धैर्य देणारा आहे. देवाचा आत्मा आपल्याला मरेपर्यंत ख्रिस्ताशी विश्वासू राहण्यासाठी त्याचं सामर्थ्य पुरवणार आहे. आणि म्हणून आपण त्याच्या हाती पडू आणि त्याला धन्यवाद देऊ. आपण यावेळेस प्रार्थना करूया.